नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची मागणी। हिवताप प्रतिरोध जनजागृती अंतर्गत नागरिकांना वाटप करण्यात आले जनजागृती पत्रक। पंचायत समिती येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आणि डॉक्टर पी.व्ही. सोनी फाउंडेशन तर्फे श्रम साफल्य पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात यावी अशी मागणी मेंढपाळ धनगर विकास मंच संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात यावी व या ठिकाणी मेंढपाळांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे। यावेळी महात्मे यांनी सांगितले की मेंढीच्या पालन पोषणाकरता सतत भटकंती करणाऱ्या मेंढपाळ धनगर समुदायाचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते मागील 2-3 दशकापर्यंत जंगल क्षेत्राचा निकटचा सहवास होता। परंतु वन विभागाच्या नवनवीन जाचक नियमामुळे त्यांच्या वन क्षेत्रातील अधिवासावर प्रतिबंध आला आहे। वाढत्या शहरीकरणामुळे गायरान जमिनी, चराऊ कुरणे इत्यादी क्षेत्र कमी होत गेलेले आहे। मेंढपाळ समुदायाची सर्वात मोठी समस्या ही चराई क्षेत्राची आहे। याकरिता त्यांना सतत भटकंती करावी लागते। विशेषतः पावसाळ्यात जेव्हा चारा उपलब्ध नसतो अशा वेळी मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन जंगलाच्या कडेने पायथ्याशी राहुटी करून राहतात। यावेळी त्यांच्या प्रशासनासोबत विशेषतः वन विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात संघर्ष होतो। आर्थिक नुकसानीसोबत प्रसंगी जीवितहानी सुद्धा होते। पावसाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता, आरोग्यविषयक सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्याचबरोबर रस्ता अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचा मृत्यू होतो। सतत भटकंती करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे। त्यामुळेच आरोग्यासोबत इतर सामाजिक प्रश्न सुद्धा आहेत। यामुळे हा समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे। महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ धनगर समुदायाच्या उन्नतीकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। मेंढपाळांच्या मुख्य व्यवसाय असलेल्या शेळी व मेंढीवर संशोधन करून मार्गदर्शक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते। मेंढपाळ धनगर समुदायाच्या विकासाकरता पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात यावी। या ठिकाणी मेंढपाळ यांना प्रशिक्षण देण्यात यावे। मेंढपाळ धनगरांच्या मेंढी पालन व्यवसाय वाढीसाठी MIDCच्या धर्तीवर पुरेशी जागा व चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे। त्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा जसे मेंढींकरता निवारा, बंदिस्त आवार, त्या ठिकाणचे रस्ते, नाली, पाणी व लाईटची व्यवस्था द्याव्यात। अर्धबंदिस्त पद्धतीचे मेंढी पालन करण्याकरता सुका, ओला चारा व संतुलित आहार करता अनुदान देण्यात यावे। मेंढ्यांच्या विक्री व्यवस्थेमध्ये मेंढपाळांची मोठी फसवणूक होते, त्याकरता योग्य विपणन व्यवस्था उभारण्याकरता नियोजन व मदत करण्यात यावी। आरोग्य सुविधा व विमा संरक्षण देण्यात यावे। कॉमन फॅसिलिटी सेंटर अंतर्गत आपल्या प्रक्षेत्रावर विविध प्रक्रिया यंत्रणा उभारून मेंढपाळ धनगर समुदायाच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना भाडे तत्वावर देण्यात याव्यात। मेंढपाळ धनगरांच्या विकासाविषयी राबविण्यात येणाऱ्या अभ्यास गटामध्ये प्रत्यक्ष मेंढपाळ धनगरांना सहभाग घेण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। कारण म्हणजे असं होतं की मी गेल्या काल 2 दिवसापासून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। महाराष्ट्रात तसं जर विचार केला तर धनगर समाजाच्या बाबतीत अनेक संघटना आणि संस्था आहेत आणि त्या कार्यरत आहेत। परंतु मेंढपाळ धनगर विकास मंच ही एकमेव महाराष्ट्रात मेंढपाळांसाठी स्पेशली त्यांच्या विषयावर काम करणारी गेल्या 20 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतोय। नेमकं खरं जर तसं जर बघितलं तर काल आमच्या मेंढपाळ बांधवांनी अहिल्यादेवीच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने साक्री तालुक्यामध्ये एक अहिल्यादेवी होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला आणि त्या ठिकाणी मला त्यांनी बोलवलं। मी त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत असताना मी पण हे ठरवलंय की त्याच्या मेंढपाळांच्या ज्या व्यथा आहेत त्या 20 वर्षापासून मला माहिती आहे, पण वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या अडचणी आहेत। त्या अनुषंगाने मी काल रात्रीला त्यांच्यासोबतच त्यांच्या वाड्यावर, त्यांच्या खाटेवर आराम करून ती परिस्थिती जी काही आहे, रात्रीची जी परिस्थिती आहे ती रात्री कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहतात हे त्या ठिकाणी मी जाणून घेतली। त्याचबरोबर पुन्हा सकाळी 6 वाजता उठून प्रत्येकाच्या वाड्यावर जाऊन फेरफटका मी त्या ठिकाणी मारला। परंतु मी
प्रत्येक जिल्ह्यातली वेगवेगळी परिस्थिती आहे हे असं याच्यासाठी मी म्हणेन, कारण विदर्भातला जर विचार केला तर तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये चराई क्षेत्र हे फार अल्पशे असल्या कारणाने तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. परंतु ह्या ठिकाणची परिस्थिती वेगळी अशी आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटची असलेली जमीन याच्यावरती बऱ्याच लोकांनी दावे करून त्यांच्यावर अतिक्रमण करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. खऱ्या अर्थानं आज तसं जर बघितलं तर मेंढपाळ हा आमचा वर्ग जो आहे हा प्रत्येक ह्या युगामध्ये सर्व मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. वंचित असताना बऱ्याच ठिकाणचे आज तुम्ही आंदोलनं वगैरे जर बघितले तर ते वेगळे आंदोलन असतात. कोणी म्हणतात की बाबा आम्हाला आर्थिक ही मदत करा, आर्थिक मदत ते करा, वेगवेगळ्या योजनांवरती ती सगळ्या पद्धतीचं लोकांची मागणी असते. परंतु आमच्या मेंढपाळ बांधवांची ही एक मागणीच वेगळी. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा तुम्ही त्या ठिकाणी द्या. मूलभूत सुविधा म्हणजे काय की त्यांचं जी उपजीविका म्हणजे त्यांचे मेंढी चराई करणे हे त्यांची उपजीविका आहे आणि मेंढी चराई करत असताना त्यांना चारा द्या. चारा देणं हे आपलं राज्याचं सरकारचं हे कर्तव्य आहे, उपलब्ध करून देणं सुद्धा कर्तव्य आहे. आज पूर्ण उपजीविकेचं साधन म्हणजे त्यांची मेंढी आहे. आज तुम्ही जर बघितलं तर त्यांचं एका दिवसाच्या बाळापासून तर 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हे भटकंती करत असणारं कुटुंब आहे. आज तुम्ही म्हणाल तर एका दिवसाचं बाळ जर म्हणाल तर कसं का ज्या आईने जन्म जर बाळाला एका ह्या शेतात दिला असेल तर त्यांना जर दुसऱ्या शेतात जर त्यांना रावटी जर मांडायची असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी ते बाळाला घेऊन स्थानांतरित दुसऱ्या शेतात करावं लागते. आणि आज म्हातारा 90 वर्षाचा म्हातारा जरी असेल तरी त्याला सोबत घेऊन पूर्ण भटकंती करावं लागतं. ही त्यांची वाईट परिस्थिती आहे. याच्यामध्ये आज जे मी तुम्हाला आताच बोललो की ज्याच्यामध्ये ज्या लोकांनी दावे केलेले आहेत, ज्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहे, याच्या संदर्भात त्या संदर्भात त्यांचा संघर्ष होता. त्यांचं म्हणणं आहे की त्या जमिनी मोकळ्या करून द्या आणि आम्हाला त्या ठिकाणी चारा मिळवून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. ही प्रक्रिया याच्यावरती अनेक आंदोलनं झालेली आहेत. मला माझ्या माहितीप्रमाणे 90% ती प्रक्रिया पूर्ण झालेली, 10%च प्रक्रिया बाकी आहे आणि त्या प्रक्रियेवरती शासनाने फक्त कारवाई करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचे जर सातबारे जर बघितले तर मेंढ्यांसाठी चराई क्षेत्र हे राखीव असल्याचं त्याच्यामध्ये नमूद सुद्धा आहे. तर आमची आज कलेक्टरांना पण आम्ही आता निवेदन देणार आहे, कारण आम्ही आधी निवेदन देणार होतो, नंतर आपल्याकडे संवाद करणार होतो, परंतु वेळेच्या अभावी थोडा आम्ही प्रोग्राम बदलवला आणि कलेक्टरांना पण आम्ही तेच म्हणणार आहे की तातडीनं त्याच्यावरती कारवाई करावी. अन्यथा आम्ही याच्यानंतरची आमची भूमिका जी राहणार आहे ते संपूर्ण मेंढ्या जे आहे ते आम्ही शासनाला सुपूर्द करणार. त्यांना म्हणणार की हे जनावर आहे, हे जनावर तुम्ही सांभाळा, आता आमच्या मुलांचं सुद्धा पालन पोषण करण्याचं उपजीविकेचं साधन म्हणून तुम्ही आम्हाला निर्माण करून द्या. ज्या गोष्टी शासनाच्या हातात आहे त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर आम्हाला एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घ्यावी. धुळे शहरातील नेहरू चौकातील स्वर्गीय राजमाता श्रीमंत पद्मराजे कदमबांडे रुग्णालय येथे हिवताप प्रतिरोध जनजागृती अंतर्गत मंगळवारी नागरिकांना जनजागृती पत्रक वाटप करण्यात आले. धुळे शहरातील नेहरू चौकातील स्वर्गीय राजमाता श्रीमंत पद्मराजे कदमबांडे रुग्णालय येथे मंगळवार दिनांक 3 जून रोजी हिवताप प्रतिरोध जनजागृती अंतर्गत नागरिकांना जनजागृती पत्रक वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विविध चाचणी देखील घेण्यात आल्या. जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असून त्या निमित्ताने या ठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिरोध जनजागृती साहित्य समोर 4 प्रती जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी या ठिकाणी हिवताप विभाग व मनपा आरोग्य विभाग यांच्या वतीने सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी राजेश मराठे, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, मलेरिया पर्यवेक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जून ते 30 जून हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करत आहोत. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज देवकुंड दवाखाना व 11वीचा परिसर या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम व हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया व कीटकजन्य आजाराबद्दल लोकांना माहिती देण्यात येत आहे. या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन या वैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी मॅडम तसेच अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी मराठे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेल्या सर्व रुग्णांना हिवतापाबद्दल माहिती देऊन त्यांचं रक्त नमुना कलेक्शन करण्यात आलेला असून
आणि हा महिना संपूर्ण नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर काही पाण्याचे डबके वगैरे असतील तर त्यांची विल्हेवाट लावायची आहे. आपल्या घरावरील रिकामे अडगळ पडलेले सामान, टायर असतील, तूप असतील, नारळाच्या करवंट्या असतील, याची विल्हेवाट लावायची आहे, जेणेकरून डासाची उत्पत्ती व निर्मिती होणार नाही. याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा विकास अधिकारी कार्यालय व मनपा कार्यालय यांच्या वतीने नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. या प्रसंगी सर्व कर्मचारी बंधू आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन कंटेनर सर्वेक्षण, जलताप सर्वेक्षण करतायत. तर त्या अनुषंगाने हिवताप प्रतिरोध मोहीम या ठिकाणी साजरा होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत सरकार व अलिंग एसआर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने धुळे पंचायत समिती येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटपाचा कार्यक्रम ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. भारत सरकार व अलिंगो एसआर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने धुळे पंचायत समिती येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटपाचा कार्यक्रम धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी गट विकास अधिकारी गणेश चौधरी, सहाय्यक गट विकास अधिकारी आर.डी. वाघ, समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, दिव्यांग विभाग समन्वयक कृष्णा शिरसाट, दिव्यांग विभाग प्रमुख पावरा, कनिष्ठ सहाय्यक विजय जोशी, माजी पंचायत समिती उपसभापती भैया पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या धुळे पंचायत समितीमध्ये अलिंगो एसआर ट्रस्टच्या माध्यमातून अस्थिव्यंग आमच्या सगळे दिव्यांग अपंग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत आमचे पंचायत समितीचे BDO साहेब गणेश चौधरी साहेब उपस्थित झालेत, BDO वाघ साहेब उपस्थित झालेत आणि आम्ही एक तालुक्यामधल्या आमच्या अपंग बांधवांना मदत मिळावी म्हणून भारत सरकारच्या तर्फे ज्या ज्या संस्था या अलिंगो मान्यता प्राप्त असतील त्यांच्यामध्ये प्रमुख करून एसआर ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम इथं होतोय आणि हा चांगला कार्यक्रम आहे. गोरगरिबांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे. पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा मिळून कलेक्टर साहेबांच्या थ्रू एक चांगल्या प्रकारचं आयोजन इथं करणार आहोत की आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढे अपंग लोक असतील, बांधव असतील, भगिनी असतील, यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, चांगल्या प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले पाहिजे. याच्यासाठीचा मोठ्या प्रमाणात शिबिर आम्ही तिथं आयोजित करणार आहोत. पण आज आम्ही जे केलं, मला यांनी संपर्क केला की आम्हाला असं शिबिर आयोजित करायचं आहे, तर आम्ही तात्काळ पंचायत समितीची जागा इथं उपलब्ध करून देण्यात आली. पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुक्यातले सर्वसामान्य लोक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि म्हणून एखादं शिबिर ठेवलं का सर्व गावागावी त्यांचा तो निरोप आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून दिला की आपल्या गावामध्ये कोणी अपंग असेल, काही धुळे शहरातले देखील अनेक लोक तिथं अपंग बांधव तिथं उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जिल्ह्यातल्या अपंग बांधवांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम हात आणि पाय लागणार असतील त्यांनी आमच्या आमदार कार्यालयाला संपर्क करा. आम्ही 100% त्यांना उपलब्ध करून देऊ आणि मदत करण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करण्याची मोहीम ही सुरूच राहणार आहे, अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. दोंडाच्या येथील डॉक्टर PV सोनी फाउंडेशन तर्फे 12वा श्रम साफल्य पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम शहरातील व्यापारी भवन येथे संपन्न झाला. यंदाचा श्रम साफल्य पुरस्कार अमोल मानकर यांना प्रदान करण्यात आला. दोंडाच्या येथील PV सोनी फाउंडेशन तर्फे 12वे श्रम साफल्य पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम शहरातील व्यापारी भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अनुराधा सोनी यांच्या आईच्या स्मरणार्थ अपंगांना 3 चाकी सायकल व व्हीलचेअर तसेच वृद्धांना काठ्या वाटप करण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अमोल मानकर यांना श्रम साफल्य पुरस्कार तसेच कल्याण अग्रवाल व सुरेश जैन यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, डॉक्टर मुकुंद सोनी, डॉक्टर अनुराधा सोनी, मंजिरी सोनी, डॉक्टर चंद्रशेखर सोनी, अक्षय फाटक, डॉक्टर राजेश टोनगावकर, अहिंसाचे राजेश मुनोत, रोटरी स्कूलचे हिमांशु शहा, प्रवीण महाजन, निखिल जाधव, दरबारसिंग गिरासे यांच्यासह सोनी परिवार व सोनी हॉस्पिटलचे कर्मचारी व सोनी परिवारावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2006 सुप्रीम कोर्ट नागरिकांच्या निर्देशाने सक्तीला रिकव्हरी करता येत नाही. त्याच्या आधी एक माणूस उचलला तरी त्याच्यामध्ये रिकव्हरी, सेटलमेंट ह्याच्यामध्ये खूप पैसा राहायचा आणि मला मोठं एकच होतं की मला आयुष्यात पैसा कमवायचा आहे. त्याने
मार्ग पत्करत गेलो. रिकव्हरीतून पैसे यायचं, एफएमसीडी मध्ये चांगला व्यवसाय करायचा असं ध्येयावर जात असताना 12 महिने माझा झाल्यानंतर मी ग्राहक संरक्षणचा जिल्हाधीश झालो. म्हणजे आता जसं ग्राहक म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी येतात तसंच त्यावेळेस ग्राहक संरक्षण संस्था ही महाराष्ट्रात खूप प्रभावी होती, चांगलं काम करत होतं. तर मला असं लक्षात आलं की आपण म्हणजे नरेंद्र पिचरे म्हणून लोकसभा उपसंपादक त्यावेळेस होते, ते मार्गदर्शक होते अनेक कामामध्ये. तर ते म्हणाले की आहे ग्राहक संरक्षण संस्था आहे, तो म्हणतो की आता व्यवसाय आहे, ताकद आहे, तर बस सोशली मी काहीतरी केलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही आता जिल्हाध्यक्ष पद घेऊ शकतो. मी जिल्हाध्यक्ष पद घेतलं, खूप प्रयत्न केला की चांगलं काम करायचं, पण मी म्हटलं की मोठं एक पैसा कमायचा, काही हात मिळवणी केली सिस्टीम बरोबर आणि त्याआधी खंडणी सुरू करायला कळलं नाही. असं होतं की प्रवाह मला त्या दिशेला न्यायचा आणि मला पैसा मिळवण्यासाठी मी सगळेच कामं करायचं. अशा अनेक आहेत, बाकी खूप सारी कामं मी इथे बोलणार नाही. पण 2008 ला त्या घटनेनंतर जेव्हा मुलीला आणलं तर माझ्या मनात एकच होतं, ज्यावेळेस मी तिची भेट घेतली होती तर ते 19 वर्षाच्या मुलीला मला समजावून सांगितलं होतं की हा सगळा प्रकार महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होतं. माझ्या आईचं म्हणणं आहे की तू जरी मोठा काही गुन्हा केला नाही तरी सुद्धा तुझी पुण्य काढण्यासाठी हे सिंबॉलिक होतं. म्हणजे हे की जर हिने पंचायतमध्ये 3 वेळा तिच्या हक्कासाठी उभी राहिली होती आणि मग याच्यानंतर पण ती कुठली स्त्री हक्कासाठी उभी राहू नये, पुढे येऊ नये, ती पुरुषाच्या तोंडी लागू नये, यासाठी तो अनेकांना सबक मिळावा म्हणून हे तिथं दिंडा काढण्यात गेली. आणि मग त्यानंतर मी त्याच्यातून अशा शोधत गेलो, स्वतः जात गेलो त्या ठिकाणी आणि स्वतः जाऊन मी प्रत्येक ठिकाणी बघून आणि मग त्या लोकांना निवडायला लागलो. यावेळी सुद्धा मी जेव्हा नावच नक्की केली त्यावेळी 2 नावं माझ्या समोर होती. एक बुलढाण्याची संस्था होती आणि एक अमोल मानकरांची संस्था होती. माझा थोडासा स्वार्थ असा की मी मोजरीला शिकलोय आणि त्यांची संस्था मोजरीच्या जवळच 4 किलोमीटरवर असल्यामुळे मला हे असं की पुन्हा एकदा महाराजांची समाधी, संतजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी, संतजी महाराजांचा आश्रम आहे आणि महाराजांचं समाधीचं पुन्हा एकदा दर्शन व्हावं हा माझा एक स्वार्थ होता. म्हणून मी आणि त्यांच्याकडे गेलो आणि मला त्यांचं काम खूप आवडलं म्हणून मी त्या अमोल मानकरांना निवडलेलं आहे. ते आता त्यांच्या नावाविषयी स्वतः बोलताना सांगितलंच आपल्याला. तर नानांच्या मी जनरली एखादी आठवण आणि आता यावर्षी मी आत्ताची एक आठवण छोटी अगदी एका मिनिटात सांगणार आहे की त्यातून तुम्हाला माझा उद्देश हा असतो की त्यातून नानांचं व्यक्तिमत्व प्रत्येकाला उलगडलेलंच आहे, कारण त्यांची प्रत्येकाशी पर्सनल संबंध होते, वैयक्तिक संबंध नानांचे आणि अक्काचे खूप होते. जितके आजकालच्या डॉक्टरांचे शक्यतो नसतात, बाकी पेशंटशी असतात, सगळ्यांची नसतात, पण अक्का आणि नानांच्या जवळ सगळ्याच पेशंटशी वैयक्तिक संबंध होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त शेळी मेंढी पालन प्रकल्प ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची मागणी. हिवताप प्रतिरोध जनजागृती अंतर्गत नागरिकांना वाटप करण्यात आले जनजागृती पत्रक. पंचायत समिती येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटपाचा कार्यक्रम संपन्न. आणि डॉक्टर PV सोनी फाउंडेशन तर्फे श्रम साफल्य पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.